एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबईतील कांदिवलीमध्ये 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। कारवाईच्या मागणीसाठी आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय। डॉक्टरांवर कारवाईची मागणी सुद्धा ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेकडून केली जाते। अर्षदवाले कुठे गेले आता? कुठे गेले अर्षदवाले? आमचा तुमच्यावर काही आक्षेप नाहीये। तुम्ही तुमचं काम केलेलं आहे। फक्त डॉक्टरच्या विरोधात कारवाई व्हावी ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती करावी। आणखी एक महत्त्वाची बातमी। भाजपकडून आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेनं विरोध केलाय। कांदिवलीतल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेनं विरोध केलाय। कांदिवलीमध्ये मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली असतानाच भाजपकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेल्याचं मनसेचं म्हणणं आहे। ताजी असताना काल असताना जे कालपर्यंत काही वर्षापासून वरडतायत सत्ताधारी की आजची ही सत्ता योग्य व्यक्तीकडे आहे, आता सांगा हे कुठे आहे? आज कुठला प्रकार घडला? एका मुलीवरती एवढा अत्याचार होते आणि हेच बीजेपी वाले आज गौतमी पाटीलला या ठिकाणी कार्यक्रमात आणून नाचवतात। ह्यांना थोडी तरी लाज आहे का? हे आमचे रक्षक, हे असे रक्षक। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। खेड आणि सावर्डेमध्ये ईडीनं कारवाई केली आहे। सचिन पाकळे यांच्या कंपन्यांवर सावर्डेतील घरांवर छापेमारी करण्यात आली आहे। काही तासांपासून कागदपत्रांची सखोल तपासणी या परिसरात सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध व्यापारी पाकळे यांच्या घरी ईडीची रेड पडलेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय की अशा पद्धतीने आता चौकशीचं सत्र जे आहे ते चालू ठेवण्यात आलं आहे। मागील काही तासांपासून ईडीची ही चौकशी चालू आहे। अधिकारी आतमध्ये आहेत आणि विविध स्वरूपाची कागदपत्रे जी आहेत ही या ठिकाणी तपासली जात आहेत। आणि काही तासांपासून ईडीचं पथक जे आहे हे या ठिकाणी दाखल झालेलं आपण पाहू शकताय। ही दृश्य आहेत पाकळे यांच्या निवासाची दृश्य आहेत आणि आतमध्ये आपण पाहू शकताय की अशा पद्धतीनं या ठिकाणी कंपनी व्यवस्थापन आहे, बिझनेस कार्यालय आहे आणि याची तपासणी जी आहे ही या ठिकाणी केली जात आहे। विविध कायदेशीर बाबी आहेत ह्या तपासल्या जात आहेत। या ठिकाणी कात कंपनी आहे, कात कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार जे आहेत हे झालेले आहेत। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारे आणि केदार दिघेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। ठाण्यातल्या रेस्ट हाऊसवर ही भेट झाली आहे। दरम्यान राज ठाकरे सुद्धा आमचे नेते आहेत आणि त्यांची सदिच्छा भेट घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी राजन विचारेंनी दिली। ठाकरे साहेब आज ठाण्यामध्ये कोर्टात आले होते आणि आज रेस्ट हाऊसलाही ते आले होते। शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत, त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट